पुढली बातमी सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेसंदर्भातली। लोकसभा निकालानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेनेला कामा लागलेली आहे। विधानसभेच्या तयारीला पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याचे प्रयत्न केले जात आहेत। ठाकरे गटाच्या नेत्यांची आजपासून शिवसंकल्प मोहिमेला सुरुवात होतीये। प्रत्येक जिल्ह्यात विधानसभा निहाय ठाकरे गटाचे नेते दौरा करणार आहेत। शिवसेना नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंकडून आजपासून शिवसंकल्प मोहिमेला सुरुवात होतीये। शिंदे गटाचे खासदार संदीपान भुमरेंच्या पैठणमधून दानवेंच्या शिवसंकल्प मोहिमेला सुरुवात होणार आहे। विधानसभेसाठी ठाकरे गटानं कंबर कसली आहे। संघटनात्मक बांधणीसाठी शिवसंकल्प मोहीम सुरू होतीये। नेत्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये विभागनिहाय दौरे करण्यासाठी संघटनात्मक बांधणीसाठी शिवसंकल्प मोहीम सुरू होतीये। मोहसिन शेख माझे सहकारी आपल्या सोबत आहेत। मोहसिन, प्रज्ञा, नक्कीच लोकसभेचे निकाल लागले आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर महायुतीला मोठ्या प्रमाणात फटका बसला होता आणि महाविकास आघाडीला बऱ्यापैकी जागा मिळवता आल्या होत्या। त्यामुळे आता महाविकास आघाडीमधील सगळेच पक्ष कामाला लागले असताना ठाकरे गट देखील आता विधानसभे निवडणुकीच्या अनुषंगाने तयारीला लागलेला आहे आणि त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात आता पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी ठाकरे गटाचे नेते कामाला लागले आणि त्यांच्याकडून शिवसंकल्प मोहीम हाती घेण्यात आली। त्यानुसार जिल्ह्यातील महत्त्वाचे नेते प्रत्येक विधानसभा निहाय दौरा करणार आहे आणि त्या विधानसभातील जे मोठे गाव आहे जिथे जिल्हा परिषद सर्कल आपण ज्याला म्हणतो त्या सर्कलच्या ठिकाणी बैठका घेणार आहे। पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, त्यांच्याकडून पक्षाची सध्याची परिस्थिती काय आहे, काय करता येईल आणि बूथ निहाय आपली संघटनेची बांधणी कशी करता येईल या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने आता या बैठका सुरू झालेल्या आहे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आजपासून संभाजीनगरमध्ये या दौऱ्याला सुरुवात केलेली आहे। पहिला दौरा पैठणमध्ये होतोय जो संदीपान भुमरे यांचा मतदारसंघ समजला जातो। त्यामुळे आता ठाकरे गट हे विधानसभेच्या अनुषंगाने तयारीला लागला आहे असं म्हणता येईल। प्रज्ञा, निश्चित लोकसभेमध्ये बसलेला फटका पाहता इतर पक्षांबरोबर आता शिवसेना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पूर्वीप्रमाणे यश मिळवण्यासाठी लवकरच कामाला लागल्याचं पाहायला मिळते। धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।